जिंतूर नगराध्यक्षपदासाठी रणकंदन, भाजपकडून प्रताप देशमुख यांची घोषणा, राष्ट्रवादी सबिया फारुकी व भांबळे इच्छुक, तर वाघीण रणरागिणी सुरेखा लक्ष्मीकांत टाले यांचं नाव चर्चेच्या शिखरावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जिंतूर नगराध्यक्ष पदासाठी राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे। आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने सर्वच पक्षांमध्ये उमेदवार ठरवण्याची चुरस रंगू लागली आहे। भाजपच्या दिवाळी स्नेह मेळाव्यात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी प्रताप देशमुख यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर करून भाजपच्या शिबिरात शिस्तबद्ध लढाईची दिशा दाखवली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून माजी नगराध्यक्षा सबिया बी फारुकी आणि बाळासाहेब भांबळे हे इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। या दोघांमध्ये अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पण सध्या जिंतूरच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटची वाघीण रणरागिणी सुरेखा लक्ष्मीकांत टाले। शेतकरी आंदोलन असो वा महिलांच्या प्रश्नावरची लढाई, प्रत्येक ठिकाणी अग्रभागी उभी राहणारी, सामान्य जनतेच्या हक्कासाठी झटणारी ही लढवय्या महिला आता नगराध्यक्ष पदासाठी पुढे येत असल्याची चर्चा जोरात आहे। जिंतूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याची दृष्टी, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि महिला मतदारांमध्ये असलेला प्रभाव या जोरावर सुरेखा लक्ष्मीकांत टाले या शहराच्या राजकारणात गेम चेंजर ठरू शकतात, अशी चर्चा गल्लीबोळात सुरू आहे। शिवसेना ठाकरे गटाने जर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला तर आगामी निवडणुकीत जिंतूरच्या राजकारणात भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण होणार हे निश्चित। सध्या सर्व पक्षांनी आपापले पत्ते ओढून धरले असले तरी जिंतूरमधील जनतेत एकच चर्चा, यावेळी नगराध्यक्ष पदावर रणरागिणी सुरेखा लक्ष्मीकांत टाले यांचाच विजय नक्की।